हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1 पाहणार आहोत. इथे आपल्याला शेजारी आकृतीवरून नावे लिहायला सांगितले. ही शेजारी आकृती दिली, त्यांचे नाव लिहायचे. एक रेषेबिंदू, किरण, रेषाखंड आणि रेषा. त्याआधी आपण पाहू. एक रेषेबिंदू, किरण, रेषाखंड आणि रेषा म्हणजे काय ते पाहूत आपण. बिंदू म्हणजे काय असतो? एक ठिपका जो असतो त्याला आपण बिंदू म्हणतो. म्हणजे पेनीचा आपण ठिपका किंवा कशाचा पण एक ठिपका राहतो त्याला आपण काय म्हणतो? बिंदू म्हणतो. त्याच्यानंतर रेषाखंड काय असतं पहा. दोन बिंदू जेव्हा जोडल्या जातात त्याला रेषाखंड म्हणतात. हा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. रेषाखंड, रेषा नाही. रेषाखंड म्हणजे ह्या दोन कुठेतरी हे पूर्ण रेषेला खंड पडलेला आहे. ठीक आहे, रेषा काय राहते ते जाणून घेऊ. दोन बिंदू जेव्हा जोडले जातात त्याला काय म्हणतो आपण? रेषाखंड. आणि रेषाखंड हा मर्यादित असतो. काय असतो? मर्यादित असतो. त्याची लिमिटेशन्स असते. कुठून तरी कुठपर्यंत तरी त्याची लिमिट असते. ठीक आहे. आपण रेषा म्हणजे काय ते पाहू. रेषा म्हणजे जे दोन्हीकडूनही वाढू शकतं. हे अमर्यादित वाढू शकतात. ठीक आहे. इकडच्या साईडला पण वाढू शकते आणि इकडच्या साईडला पण वाढू शकते. याला म्हणतो रेषा. आता याला आपण ए बी म्हणू शकतो किंवा बी ए रेषा असं दोन्ही पण नावं देऊ शकतो. तसंच इथं आपण याला रेषा एल पण म्हणू शकतो. एका लेटरनं पण म्हणू देऊ शकतो नाव. पण रेषाखंडाला आपण दोन बिंदू दाखवावच लागतात. ठीक आहे. याला पी क्यू किंवा क्यू पी अशा रेषाखंड म्हणू शकतो, रेषा म्हणू शकतो. पहा, रेषा ही अनंत असते. इकडच्या साईडनं पण अनंत आहे आणि इकडं पण अनंत आहे. आणि रेषाखंड जे असतात ते अनंत नसतात. ते कुठेतरी बंदिस्त असतात दोन रेषेमध्ये. इकडं आपल्याला बाण दाखवलेला नाही आहे, पण हे रेषाखंड आहे आणि इथं ही रेषा आहे. दोन्हीकडे बाण दाखवलेला असल्यामुळे ही रेषा आहे. रेषा आणि रेषाखंड कळालाच असेल. आता हे इथं जे याला काय म्हणतो आपण? बिंदू म्हणतो. ठीक आहे. बिंदू दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे आणि ही रेषा आहे. रेषेला आपण एल एका अक्षराने आपण संबोधू शकतो. आता किरण पहा. किरण काय राहतं पहा. एका बाजूला तो सुरुवात झाला म्हणजे आरंभ झाला आणि तो एका दिशेने जातो. एका दिशेने, दोन्ही दिशेने जातोय का? नाही. दोन्ही दिशेने जात असेल तर ती रेषाखंड. आणि किरण काय राहते? एका दिशेनेच चालला. आता ही बॅटरी पहा. हे एका दिशेनेच उजेड फेकते, हे की नाही? हे एका दिशेनेच फेकते. तर याला काय म्हणतो आपण? किरण म्हणतो. किरण. ठीक आहे. सूर्यकिरण जसं की एका दिशेनेच चालले. ठीक आहे. इथं इथं काहीच नाही एवढ्या भागात. एका दिशेनेच चालले सगळीकडे, हे की नाही? ते याला काय म्हणतो आपण? किरण. किरण म्हणजे एका दिशेनेच चालले. दोन्ही दिशेने जात असेल तर रेषा आणि दोन बिंदूंना जोडल्या तर रेषाखंड. आता ह्या आकृतीत जर पाहिलं, ह्या एका बिंदूतून एक रेष गेली, दोन गेली, तीन गेली, चार गेल्या रेषा. म्हणजे एका बिंदूतून जास्त रेषा गेलेल्या आहेत, हे की नाही? दोन पेक्षा अधिक. तर इथे हा महत्वाचा भाग आहे आपला. जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून पहा, दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. एकसंपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूतून वेगवेगळ्या रेषा जातात ना, त्याला ह्या सगळ्या रेषांना आपण संपाती रेषा असे म्हणतो. व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. म्हणजे हा जो बिंदू आहे, हा पी बिंदू आहे, इथं हे संपात बिंदू आहे असं आपण म्हणतो. वरील आकृतीवरून संपात बिंदू कोणता त्याचे नाव लिहायचं. वरील आकृतीत आपल्याला संपात बिंदू कोणता आहे? पी बिंदू हा संपात बिंदू. आता ह्या रेषेंना नाव दिलेले नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपण नाव रेषेला इथं सांगू शकत नाही. ते त्यांनी पण विचारले नाहीये. आता इथे विचारले शेजारी आकृतीत 9 बिंदू आहेत, त्यांना नावे द्या. म्हणजे सगळ्यांना नाव द्यायची. ए बी सी डी असं आपण नाव द्यायचे. इथं बी नाव देऊ, तिथं सी देऊ, इथं डी देऊ, इथं ई देऊ, तिथं एफ देऊ, इथं जी नाव देऊ, इथं एच आणि आय. ठीक आहे. असे मी नाव दिले. बिंदूंना नाव द्या. दोन बिंदूतून किती रेषा जातात? आता दोन बिंदूतून अनंत रेषा जातात. इकडून असं, इथून असं.
इथून असं तर खूप रेषा जातात. दोन बिंदूतून नाही, दोन बिंदूतून एक आणि एकच किती रेषा काढता येतात? आता इथं किती रेषा काढता येतात? दोन बिंदूतून एकच रेष काढता येते. ठीक आहे, दोन बिंदूतून एकच रेष काढता येते. दोन बिंदूतून एक आणि एकच रेष काढता येते. या 9 बिंदूंपैकी कोणते 3 बिंदू किंवा अधिक बिंदू सरळ रेषेवर आहेत? 3 बिंदू सरळ रेषेवर आहेत पहा इथं. हे 4 बिंदू सरळ रेषेत आहेत. इथं हे 3 बिंदू सरळ रेषेत आहेत. ठीक आहे, तर असं आपण दाखवू शकतो. ठीक आहे, जे 3 बिंदू किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. म्हणजे जर 3 पेक्षा अधिक बिंदू जर सरळ रेषेत असतील तर त्याला काय म्हणतो आपण? एक रेषेत. आणि एक रेषेत नसेल तर त्याला आपण म्हणतो नौक रेषीय बिंदू. म्हणजे एका सरळ रेषेत नाही, समजा इथं एक आहे, इथं एक आहे, इथं, मग आपण अशी रेषा काढली, ही नौक रेषा आहे आणि ही सरळ रेषा आहे. सरळ पहा इथं सरळ रेषा इथं आहे. कमीत कमी 3 बिंदू पाहिजेत आपल्याला. आता आपण पुढचं बघू. प्रतल. सपाट पृष्ठभागाला आपण प्रतल म्हणतो. सपाट, इथं सपाट आहे, इथं पण सपाट आहे, इथं पण सपाट आहे, इथं पण सपाट आहे. ठीक आहे, याला प्रतल असं म्हणतो. समांतर रेषा. पहा, समांतर रेषा म्हणजे हे इथलचं अंतर आणि इकडचं अंतर सेमच आहे, हे की नाही? इथलचं पण सेम आहे, इथलचं पण सेम आहे, म्हणजे याला आपण समांतर रेषा म्हणतो. मी याला समांतर रेषेला नेहमी रेल्वेच्या पटऱ्यांचं उदाहरण देतो. ह्या रेल्वेच्या पटऱ्या आहेत समजा, तर समजा एखादा पुणेच्या रेल्वेच्या पटऱ्या आहेत समजा, तर हे जे अंतर आहे आणि तुम्ही छोट्याशा कोणत्या शहरामध्ये गेलात, मुंबईला गेला समजा, मोठ्या शहरात गेला तर त्याचं अंतर बदलणार नाही. छोट्याशा शहरात गेला तर ते छोटं अंतर होणार आहे का नाही? मोठ्या शहरात गेलं तर मोठं अंतर होणार का नाही? एकदम छोट्या खेड्यागावात जरी गेलं तरी हे रेल्वेच्या पटऱ्यातलं अंतर समानच राहील. तर वळण घेतलं तरी हा अंतर काय बदलणार आहे का नाही? म्हणून रेल्वेच्या ज्या पटऱ्या राहतात त्या समांतर रेषेचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. इथं वहीच आहे, इथलचं आणि इथलचं जर आपण पाहिलं तर दोन्ही पण अंतर सेमच राहील. इथलचं पहा किंवा इथलचं पहा, हे काही चेंज होणार नाही. हा, इकडून असं जर पाहिलं तर चेंज होईल. फक्त ह्या दोघातलं अंतर, याची उंची पाहिली, 90चा अंश काढला तर ते समानच राहील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या ज्या रेषा असतात, समांतर रेषा, हे एकूण एकाला कधीही जाऊन कुठेही मिळत नाही. अनंत रेषा काढा, या नेहमी कधीच एकमेकांना मिळत नाही. समांतर रेषेचं अंतर नेहमी समानच राहतं. यांचं अंतर कुठेही गेलं तर समान राहतं. रेल्वे पट्ट्या कुठे गेल्या तरी मिळणार आहेत का? नाही, त्यांचं अंतर समानच राहणार आहे. चला तर मग आपण याची उत्तरे लिहू. तर एक रेषीय बिंदू म्हणजे आपल्याला 3 बिंदू एक सारखे पाहिजे. तर मग 3 बिंदू एका रेषेतच पाहिजे. मग एका रेषेत कोणते बिंदू आहेत? बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी. मग आपण याचं उत्तर लिहू. एक रेषीय बिंदू, उत्तर लिहून इथं. एक रेषीय बिंदू काय असणार? बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी. मी हे एका पानावर लिहून तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर एक रेषीय बिंदू, हे 3 बिंदू सरळ रेषेत आहे, त्याच्यामुळं बिंदू एम, बिंदू ओ, बिंदू टी, हे 3 जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेत आहे. अजून कोणते बिंदू आहेत? इकडून हे दोनच आहेत, आहे की नाही? इकडून हे दोनच आहेत. आता बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन पण आपल्याला एका सरळ रेषेत दिसतात, एका सरळ रेषेत. मग लिहायचं इथं बिंदू आर, बिंदू ओ, बिंदू एन, हे का सरळ रेषेत आहे, म्हणून ते एक रेषीय बिंदू आहे. आता आपल्याला पाहायचं किरण. किरण काय राहतं? एका दिशेने जातो, आहे की नाही? एका दिशेने जातो त्याला किरण म्हणतो. म्हणजे इथून हा इकडून इकडे चालला, आहे की नाही? इकडून इकडं बाण दाखवला, एका दिशेने बाण दाखवला. इकडून हा पण इथं बाण आहे, इथून इकडं पण बाण आहे. मग हे सगळे किरण झालं. किरण ओ टी, किरण ओ टी, किरण ओ एन,
किरण ओ पी, किरण ओ एम, किरण ओ आर, किरण ओ एस, असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर किरण झाल्याच्या नंतर पुढचं पाहू. पुढचं आपल्याला रेषाखंड पाहायचे. रेषाखंड म्हणजे ज्या दोन बिंदूंना जर जोडणारा असतं त्याला रेषाखंड म्हणतो. म्हणजे हे दोन बिंदू असतात त्यांना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड म्हणतो. म्हणजे आता ते कोणतेही दोन बिंदू असो. मग तो पहिले पाहूत आपण. ओटी हा आहे रेषाखंड. रेषाखंडाला आपण पूर्ण रेषाखंड नाही लिहू तर रेषाखंडाला आपण रेख लिहू शकतो. ठीक आहे. ओटी रेख, रेख दोन बिंदूंना जोडतं. इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू आहे. ओ एस, रेख ओ आर, रेख ओ एम, रेख ओ पी, रेख ओ एन. अजून पहा, हे दोन बिंदू पण सरळ रेषेत आहेत, आहे की नाही. रेख ओ टी. अजून कोणते बिंदू आहेत? रेख ओ एन, रेख ओ नाही सॉरी ओ एन आपण घेतलेला आहे. आर एन, आर एन असं आपण लिहू शकतो. हे आपल्याला रेषा पाहायचं. आता रेषा काय राहतं, ज्याच्या दोन्ही साईडला आपल्याला काय पाहिजे, किरण पाहिजे. म्हणजे दोन्ही साईडला बाण पाहिजे. इकडच्या साईडला पण अमर्यादित जायला पाहिजे आणि इकडच्या साईडला पण अमर्यादित जायला पाहिजे. मग तसं जर पाहिलं आपण, ओ इकडच्या साईडला एक आहे आणि इकडं नाही आहे, म्हणजे ही रेषा होऊ शकत नाही. ओ एस ही एका साईडला चाललं, इकडच्या साईडला नाही चाललं, मग ही पण रेषा नाही. इथं ओ टी जर असं ही पकडलं, हे इकडं पण बाण चालला आणि इकडं पण बाण चालला. आपण याला आता ओ एम नाव द्या, ओ टी द्या किंवा एम टी द्या किंवा टी एम नाव, काही चालते. तर याला मी नाव देतो ओ टी. रेषा, रेषाला रेषाच म्हणतो. ओ सॉरी एम टी नाव द्या. तुम्ही याला ओ टी द्या किंवा टी एम नाव दिलं तरी चालतं. आता दुसरी रेषा जर पाहिली सरळ रेषेतली, तर ही इकडं पण बाण जातो आणि इकडं पण बाण जातो. म्हणून इथं मी लिहिल रेषा आर एम. पुढचा प्रश्न आहे, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. तर आपल्याला रेषेची नावं लिहायची. पहा, इकडे पण आपल्याला बाण दिसतो, इकडे पण बाण दिसतो. मग आपण याला वेगवेगळ्या खूप प्रकारे नावं देऊ शकतो. तर इथं एल नाव दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपण पहिलं मी नाव देतो रेषा, रेषा एल. त्याच्यानंतर याला नाव देईल ए बी, रेषा ए बी. रेषा ए बी ला तुम्ही बी ए म्हणला तरी चालतं. ठीक आहे. ए बी म्हणा किंवा बी ए म्हणा, दोन्ही दोन्ही लिहू नका. ए बी लिहिल्यावर नंतर बी ए लिहू नका. मग ए पासून मी सी पण म्हणू शकतो, रेषा ए सी. ठीक आहे. याला सी ए म्हणू नका. एकदा ए सी लिहिलं की सी ए म्हणू नका, कारण तेच नाव होतं. रेषा किंवा सी ए म्हणायचं तर इथे सी ए नाव द्या. मग सी ए नाव दिल्यावर ए सी नाव देऊ नका. रेषा ए डी, रेषा ए डी. त्याच्यानंतर रेषा ए पासून आपण सगळ्या रेषा लिहिल्या. त्याच्यानंतर बी पासून बी ए म्हणू नका, कारण आपण ए बी नाव पहिलं लिहिलेलं आहे. रेषा बी सी, रेषा बी सी. बी ए झाली एक रेषा, बी सी झाली, आणि बी डी, रेषा बी डी. अजून एक रेषेला नाव देऊ शकतो, रेषा सी डी, रेषा सी डी. ठीक आहे. तुम्ही याला डी सी लिहिलं तरी चालते. असं आपण रेषेला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. चला, पुढचा प्रश्न आपला आहे की जोड्या लावायच्या आहेत. आता याच्या दोन्ही बाजूला किरणे आहेत. इकडे पण एक किरण आहे, इकडे पण किरण आहे. मग असं जर दोन्ही बाजूला जर बाण दाखवली असेल तर ती काय राहते, ती राहते रेषा. तर मग मी याला लिहिल असं, याला याची जोडी लावून देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर
दोन्ही बाजूला एकाही बाजूला रेषा नाही, सॉरी काय नाही आहे, बाण नाही आहे, दोन्ही बाजू असं दोन बिंदूंना जोडलेल्या रेषेला आपण काय म्हणतो, रेषाखंड. दोन बिंदूंना जेव्हा जोडल्या जाते, एक बिंदू दोन बिंदू, या दोन बिंदूंना जोडल्या जाते, त्याला आपण रेषाखंड म्हणतो. मग हे झालं रेषाखंड, हे झालं रेषाखंड, रेषाखंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं, हे प्रतल आहे. हे काय आहे, प्रतल. ठीक आहे. सपाट भागाला आपण प्रतल म्हणतो. आणि हे एकाच बाजूला जातोय. ठीक आहे. ही रेषा एक बाण, एकाच साईडला बाण दाखवलेला आहे, म्हणून हा झाला किरण. त्याच्या पुढचा प्रश्न पाहू. खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एकसंपाती रेषा व संपात बिंदू. आता समांतर रेषा काय राहतात ते पाहायचं आपल्याला. यांची नावं सगळ्यांची लिहायची. समांतर रेषा म्हणजे तीन अशा समांतर रेषा पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यातलं अंतर काय राहते, समान असते. मग समांतर रेषा पाहिजे तर रेषा बी, रेषा एम आणि रेषा क्यू ह्या समांतर अंतरावर पहा. ही पण आणि ही पण तीन रेषा समांतर रेषा असू शकतात. समांतर रेषेला तुम्ही असं चिन्ह दिलं तरी चालते. हे समांतर रेषेचं चिन्ह आहे. पण आपल्याला 6वीला तसं काही नाहीये लिहायला सांगितलं. तर तीन समांतर रेषा, रेषा बी, रेषा बी, रेषा एम, रेषा क्यू, ह्या तीन रेषा आपल्याला समांतर आहे. मी काढून दाखवतो तुम्हाला पेन्सिलनं. पहा, ही रेष, ही रेष आणि ही रेष. पहा, इथलचं पण अंतर समान आहे, इथलचं पण समान आहे, इथलचं पण समान आहे. ठीक आहे. तर त्याला समांतर रेषा म्हणतो. त्याच्यानंतर अजून समांतर रेषा कुठे दिसत आहेत आपल्याला पहा. तर ही जी रेष आहे, ही रेष, ही रेष आणि ही रेष समान अंतरावर दिसते की नाही. याच्यातला ही सरळ सरळ दिसते. ही पण आपण समांतर रेषा लिहू शकतो. समांतर रेषा ई आणि रेषा पी, रेषा पी. समांतर रेषानंतर एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषा त्या राहतात ज्या तीन रेषा एकाच बिंदूतून जातात, त्याला एकसंपाती रेषा म्हणतात. तीन पेक्षा जास्त किंवा तीन पेक्षा जास्त. मग हे एल, बी आणि सी ह्या ए बिंदूतून आपल्याला ह्या रेषा, आणि ही पण रेष चालली, ठीक आहे ना, ही पण रेष चालली, याला ए डी असं नाव देऊ शकतो. म्हणजे ह्या बिंदूतून आपल्याला तीन रेषा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाताना दिसतात. मग आपण इथं लिहूता रेषा, रेषा ई, म्हणजे ज्या एका बिंदूतून जास्त रेषा जातात त्याला आपण संपात बिंदू असं म्हणतो. मग ह्या एका बिंदूतून तीन पेक्षा जास्त, तीन बिंदू जातात का, त्याच्यापेक्षा जास्त जातात का, हो. ह्या ए बिंदू पासून 1 2 3 4 रेषा गेलेल्या आहेत. मग आपण इथं लिहू शकतो बिंदूच फक्त नाव लिहायचं, बिंदू, बिंदू ए, याला संपात बिंदू म्हणतात. या सी पासून किती रेषा चालल्या, 1 आणि 2, मग हा संपात बिंदू आहे का नाही. या डी पासून पहा, ही एक रेष गेली, ही एक रेष, ही एक. जे तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू जातात त्याला संपात बिंदू म्हणतात. त्याच्यामुळे ह्या डी ला पण मी काय म्हणाल, बिंदू, डी ला पण मी संपात बिंदू असं म्हणेल. आणि अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस सेट झाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्र, जे पण आपले मित्रमंडळी आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.